समोर आपण पाहतो की शेतकरी आंदोलन करत होते केलेला आहे। या बाजूला आपण पाहतो की कांदे मंत्रालयाच्या समोर रस्त्यावरती फेकण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी कांदे फेकणाऱ्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावल्याचं पाहायला मिळतंय। कांद्यासंदर्भात हे आंदोलन होतं आहे आणि कांद्याला भाव नाहीये, त्यामुळे कांदा उत्पादक जे आहेत ते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या ठिकाणी आपण पाहतोय हे वेगवेगळे कागदपत्रे जी आहेत ती या ठिकाणी फेकली जात आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं, महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन केलं गेलेलं आहे आणि कांद्यासंदर्भात ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यामध्ये कांदा अनुदान असेल, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 10 लाख आर्थिक मदत, तसेच 2025चा खरीप पीक विमा तात्काळ मंजूर देण्याचा विस्तारित जो काही वारंवार निवेदन देऊन सुद्धा निर्णय जो आहे तो होत नाहीये। त्या संदर्भात या सगळ्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्यांच्या आधारावरती हे आंदोलन होताना पाहायला मिळतंय। सध्या पोलीस रस्त्यावरचे कांदे वेचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कांद्याची गोणी या ठिकाणी एका आंदोलनकर्त्यांना आणलेली होती आणि ती अचानकपणे रस्त्यावरती फेकली आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात केली। तातडीनं या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता रस्त्यावरती फेकलेले कांदे पोलीस स्वतः या गोणीमध्ये भरतायत। मंत्रालयाच्या अगदी गेटवरती समोरच्या भागामध्ये मंत्रालयाच्या हे सगळे कांदे जे आहेत ते विस्कटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। खरं तर या आंदोलनाचा इशारा आधीपासून देण्यात आलेला होता। मंत्रालयामध्ये जे काही कॅबिनेट आहे ती कॅबिनेट बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या दरम्यानच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या, महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीनं मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सध्या रस्त्यावरती पडलेले हे सगळे कांदे जे आहेत ते पोलिसांकडून वेचले जात आहेत। ते विस्कटलेल्या अवस्थेमध्ये जे कांदे होते ते सुद्धा ते गोणीत भरण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे। मात्र ज्या आंदोलकाच्या माध्यमातून हे कांदे रस्त्यावरती फेकून आंदोलन केलं गेलेलं होतं त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। यामध्ये आपण जर मागण्या पाहिल्या तर कांदा अनुदान जे आहे ते सुद्धा म्हणावं तसं मिळत नाहीये। त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 10 लाख आर्थिक मदत, तसेच 2025चा खरीप पीक विमा हा तातडीनं मंजूर होण्याची जी काही मागणी होती ती सुद्धा वारंवार निवेदन देऊन होत नाहीये आणि अशा काही मागण्यांसाठी सध्या मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाल्यानंतर कांदा उत्पादक जे आहेत ते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा किसान काँग्रेस जे काही विंग आहे त्यांच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते मंत्रालयाच्या समोर करण्यात आलेलं आहे। सध्या पोलिसांनी रस्त्यावरती जे काही कांदे फेकण्यात आलेले होते ते कांदे एका गुन्ह्यामध्ये परत भरलेले आहेत आणि आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये नेलेलं आहे। सध्या हे आंदोलनाचा इशारा जो काही पोलिसांनी दिलेला होता त्यानुसार मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आलेला होता। मात्र तरी सुद्धा कांद्यासंदर्भातलं जे काही आंदोलन आहे ते मंत्रालयाच्या समोर पार पडल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जी काही महाराष्ट्र किसान काँग्रेसची ही जी विंग आहे त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आपल्या निवेदनाच्या कॉपीज रस्त्यावरती सुद्धा या कांद्यासोबत फेकलेल्या आपल्या पाहायला मिळतात। त्या ठिकाणी आपण पाहतो ही निवेदनाची जी काही रद्दी आहे ती सुद्धा रस्त्यावरती फेकलेली होती आणि अशा पद्धतीनं हे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनं, महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावरती हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठक सुरू असताना मंत्रालयाच्या समोर रस्त्यावरती कांदे फेकून आपल्या निवेदनाच्या प्रति रस्त्यावरती फेकून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि सध्या आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। तर महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यानं मंत्रालयासमोर आंदोलन केलं। थेट मंत्रालयासमोर कांदे गोणीतून ओतत कांद्याप्रश्नी जे काही मागणी आहे त्याच्या निवेदनाच्या प्रती त्या ठिकाणी फेकत काँग्रेसच्या या किसान समोर आपण पाहतोय की सेलच्या कार्यकर्त्यांना आंदोलन केलं। मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सध्या कांद्याला दर मिळत नाहीये आणि त्या प्रश्नी तसंच